आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये जे काही एकूण आलेलं आहे समाज माध्यमांवर विशेषतः, ते मनाला सुन्न करणारं आणि अस्वस्थ करणारं आहे. एका अर्थाने जे ध्रुवीकरण आहे, सामाजिक ध्रुवीकरण, त्या ध्रुवीकरणाचा जो अजेंडा आहे एकूण शासन संस्थेचा, सध्याच्या शासन संस्थेचा, तो यशस्वी होताना आपल्याला दिसतोय. गेले काही वर्षांपासून आधी त्यांनी राज्य संस्थेने, शासन संस्थेने मराठा ओबीसी असा संघर्ष उभा केला. मराठा ओबीसी संघर्षालाच कोपर्डीचा जेव्हा संदर्भ आला तेव्हा तो मराठा विरुद्ध दलित असा सुद्धा उभा करण्याचा अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. त्याच वेळेस आदिवासींच्या मध्ये आदिवासी विरुद्ध धनगर, आदिवासी विरुद्ध बंजारा असा संघर्ष आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि हा वरून आलेला आहे. मी आदिवासींच्या पार्श्वभूमीतनं तुम्हाला सांगतो की झारखंडमध्ये गेल्या काही दिवसापासून डिलिस्टिंगचं आंदोलन सुरू आहे. डिलिस्टिंग, ज्याचा उल्लेख आदरणीय केशव वाघमारे सरांनी केला. डिलिस्टिंग म्हणजे काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एक मोठं संमेलन RSS ने आयोजित केलं होतं. वनवासी कल्याण जनजाती मोर्चा म्हणून आहे त्यांचा, जो वनवासी कल्याण आश्रम चालवतो आदिवासींमध्ये, आणि त्याच्या माध्यमातून जे भारतातले आदिवासी ख्रिश्चन झालेले आहेत, हिंदू सोडून, त्यांचं डिलिस्टिंग करावं. म्हणजे अनुसूचित जमातीची जी यादी आहे, भारतामध्ये एकूण 700च्या वर अनुसूचित जमाती आहेत, महाराष्ट्रात 45 अनुसूचित जमाती आहेत. तर जे कन्व्हर्टेड आदिवासी आहेत, ख्रिश्चन किंवा इतर, त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीतून काढून टाकावं असं फार मोठं त्यांनी परिषद ही दिल्लीला गेल्या महिन्यामध्ये घेतली. आणि देशभरामध्ये विशेषतः ज्या राज्यांमध्ये, झारखंड सारख्या, छत्तीसगड सारख्या या राज्यांमध्ये, इव्हन महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं मोठं प्रमाण आहे, 9% एकूण आहे, आणि गुजरातमध्ये मोठं प्रमाण आहे. या राज्यांमध्ये ही डिलिस्टिंगचं षडयंत्र त्यांनी पेरलेलं आहे, विष कालवलेलं आहे आणि अतिशय घमासान सुरू आहे. याची कदाचित आपल्याला माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नसेल, परंतु आदिवासींच्या अंतर्गत भारताच्या इतिहासामध्ये कधी नव्हे ते एवढी दुफळी माजलेली आहे. आणि गेले 7-8 वर्षापासून आम्ही हे सुचवत होतो आदिवासी कार्यकर्त्यांना की हे डिलिस्टिंगचं भूत आपल्या मानगुटीवर RSS आणि भाजपा बसवणार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते अतिशय पद्धतशीरपणे काही मंडळी पुढे केलेल्या आहेत. आदिवासींमधल्या पण काही मंडळी पुढे केल्या आहेत. तुम्ही ऐकलं असेल की सनातन आणि सरना हा एक जीवन पद्धती आहे यांची, आदिवासींची. तर सनातन म्हणजे हिंदू, सनातन सरना एक आहे, अशा पद्धतीची भूमिका ती घेतली. ते आम्ही त्याच्यामध्ये अशी भूमिका घेत आहोत की जर तुम्हाला डिलिस्टिंग करायचं असेल तर तुम्हाला जे आदिवासी हिंदू झाले त्यांचं पण डिलिस्टिंग करा, अशी भूमिका आम्हाला नाईलाजाने घ्यावी लागते. परंतु अशा पद्धतीने मी सांगायचा मुद्दा असा आहे की एकंदरीत समाजामध्ये, आणि ते खूप व्यवस्थित केशवनी ते अधोरेखित केलं की शासन संस्था नेमकी काय करते आणि मुख्य कारस्थान कोण करतंय हे अधोरेखित करणं आणि नेमका शत्रू ओळखून घेऊन त्या पद्धतीने आपल्या पुढची वाटचाल करणं हे आत्ताची काळाची गरज आहे. हे सगळं ध्रुवीकरण होत असताना अतिशय शांतपणाने आणि तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गानेच आपल्याला पुढे जावं लागेल. हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रमुख 2 निकष सांगितलेले आहेत, एकतर तुम्हाला ती जी जात आहे किंवा जमात आहे
ती इतरांपेक्षा ज्यांना ज्या जातीला किंवा जमातीला तुम्ही बाहेर काढणार, वेगळ्या वर्गाच्या अंतर्गत आणणार, त्या जाती किंवा जमातीचं तुम्हाला अधिक मागासलेपण अधोरेखित करावं लागेल, नंबर 1. आणि नंबर 2, ते अधोरेखित करण्यासाठी, मागासलेपण अधोरेखित करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित क्वांटिफायबल डेटा द्यावा लागेल. हे प्रमुख 2 निकष आहेत. या 2 निकषांची कोणतीही चर्चा ही सरकारकडनं पुढे येताना दिसत नाहीये. कोणतीही आकडेवारी, कोणती स्टॅटिस्टिक्स, कोणताही डेटा सरकारकडनं आलेला नाही. जो काही अहवाल पूर्वीचे आलेले आहेत त्याच्याबद्दल पण पुरेशी चर्चा सरकार करायला तयार नाही. त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारचा आणि राज्यकर्त्यांचा आणि विशेषतः RSS भाजपाचा अजेंडा हा ध्रुवीकरणाचा आहे. सामाजिक ध्रुवीकरणाचा त्यांचा अजेंडा आहे. त्याच्यामार्फत राजकीय ध्रुवीकरण त्यांना करायचं आहे. बंगालमध्ये तोच पॅटर्न झालेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचा, बाबासाहेबांच्या चळवळीचे आपण अनुयायी म्हणून आपल्याला याच्यातून निश्चित मार्ग काढावा लागणार आहे. आणि आजची परिषद, आमचे मित्र आदरणीय ॲडव्होकेट मिलिंद कांबळे सरांनी आजची जी परिषद आयोजित केली, त्याच्या माध्यमातून त्या दृष्टीने, त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे असं मी समजतो. आणि संयोजक म्हणून आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो. एक मोठा आव्हानाचा कालखंड आहे आणि आपल्याला याला तोंड द्यायचं आहे. आणि सांगितलं त्याप्रमाणे केशवनी की आंबेडकरी चळवळ हाच संघापुढचा प्रमुख अडथळा आहे आणि म्हणून मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. ती जबाबदारी आपण सर्व जाणते आहोत. आपल्यासोबत पूर्वाश्रमीचे पॅन्थर्स आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही चळवळ योग्य दिशेने संविधानाच्या मार्गावर पुढे घेऊन जाऊ, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. संयोजक आणि अध्यक्ष महोदयांनी मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय भीम.